नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सरसों का साग आणि मक्के की रोटी अतिशय वेगळ्या पद्धतीने मी इथे बनवून दाखवलेली आहे. मक्याची रोटी फास्ट कशी बनवावी आणि या भाजीला थोडासा महाराष्ट्रीयन टच दिलेला आहे. तर ही भाजी खूप छान चवीची होते आणि नक्कीच ही डिश पाहिल्यानंतर तुमच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तर आपण सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम इथे बघू शकता ही सरसोची पाने अशी असतात. तर ही जी बघू शकता ही टाकून द्यायची आहे आपल्याला. जी खराब पाने आहेत ती काढायची आहे. पिवळी पाने निवडून घ्यायची आहेत. तर इथे बघू शकता स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही आणि आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायची आहे आपल्याला. ज्या पद्धतीने आपण पालकाची पाने कट करतो तशाच पद्धतीने ही पाने आपल्याला कट करून घ्यायची आहेत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने सरसोची भाजी पूर्ण कट करून घेतलेली आहे आणि पालकाची भाजी घेतलेली आहे मी इथे. दोन्ही पण शक्यतो समप्रमाणात घ्यायचं आहे. तुम्हाला याच्याऐवजी मेथी वापरायची असेल तरी हरकत नाही किंवा अर्धी मेथी आणि अर्धा पालक घातला तरी हरकत नाही. तर अशा पद्धतीने भाजी स्वच्छ धुवून इथे अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे. तर याच्यानंतर मी अगदी छोटी वाटी तुरीची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ आणि 1च वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. या डाळी स्वच्छ धुवून या भाज्यांवर मी ॲड करून घेतलेलं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये प्रोटीन आपल्याला मिळावं आणि थोडीशी भाजीला वेगळी चव आहे. हिरवी मिरची, इथे लसूण आणि आलं, कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर याला मी मिक्सरवर छान असं फिरवून घेणार आहे. तर हे फिरवलेलं वाटण आहे ते याच्याचमध्ये घातलेलं आहे कुकरमध्ये आणि इथे बघू शकता जेवढं बुडेल तेवढं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर इथे बघू शकता दुसराही ग्लास इथे बघू शकता मी ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला समजतं चमच्याच्या साहाय्याने की आपल्याला पाणी कितपत हवं आहे. पाणी जास्त नको आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला डाळी शिजलेल्या हव्यात आणि कारण आपली जी पाने आहेत ती लवकर शिजतात. तर अशा पद्धतीने इथे बघू शकता थोडंसं आणखीन पाणी इथे ॲड केलेलं आहे मी आणि व्यवस्थित अशा पद्धतीने ही जी हिरवी मिरची वगैरे घातली होती ती त्याच्याचमध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर तोपर्यंत शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे बघू शकता एका भांड्यामध्ये 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे मी इथे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साजूक तूप 2 चमचे ॲड केलेलं आहे आणि अशा पद्धतीने ओवा ॲड केलेला आहे मी छान. तीळ घातलेले आहेत आणि कसुरी मेथी इथे ॲड करून घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर इथे बघू शकता 2 वाट्या मक्याचं पीठ घेतलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी का घातल्या तर ह्या रोटीला अधिक छान चव यावी म्हणून. तर अशा पद्धतीने इथे बघू शकता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पटकन पाणी सोक करून घेतं हे पीठ आणि व्यवस्थित आपल्याला याला छान वाफ देऊन घ्यायची आहे. मी लगेचच गॅस बंद करून घेणार आहे. आपल्याला याच्यात शिजवत बसायचं नाही आणि अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये पीठ टाकल्यानंतर आपला पटकन हा आटा तयार होतो आणि 5 मिनटात बघू शकता याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी याला दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. तर व्यवस्थित अशा पद्धतीने दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट केल्यानंतर तर इथे हे खूप गरम आहे. तर याला आपल्याला थोडंसं तरी थंड करून घ्यायला हवं आहे किंवा गरम ह्याच्यात इथे बघू शकता पावभाजी स्मॅशर आहे त्याने जरी तुम्ही बारीक करून घेतलं तरी फटाफट याचा गोळा तयार होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला जसं हाताला सोसवेल आणि आपल्याला याच्यानंतर तुम्हाला अजून हवं असेल तर गरम पाण्याचा नक्की वापर करा, जेणेकरून ह्या पिठाच्या रोट्या फटाफट बनवता येतील. अजूनही हे पीठ गरम आहे त्याच्यामुळे मी थोडं थांबून मगच थोडंसं पाणी याच्यामध्ये परत एकदा गरम ॲड केलेलं आहे मी आणि अशा पद्धतीने याला छान असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या रोट्या अशा फास्ट बनतात. तर एक रोटी करायला गेलं तर खूप वेळ लागतो याला आणि शक्यतो हे पीठ असं चिकटपणा थोडासा जरा कमीच असतो याला, म्हणून इथे बघू शकता अशा पद्धतीने छान पाणी ॲड केल्यानंतर किती छान याचा गोळा बनतो आहे. आपण चेक करूयात. तर छान गोळा बनलेला आहे. अशाच पद्धतीने सर्व गोळे तयार करून घेतले. इकडं भाजी रेडी झालेली आहे आपल्याला आणि एक्स्ट्राचं जे पाणी आहे तर बघू शकता 3 शिट्ट्या झाल्यानंतर व्यवस्थित डाळी वगैरे शिजलेल्या आहेत. आपल्याला हे एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर पाणी इथे बघू शकता पूर्ण निथळून घेतलेलं आहे. पूर्ण शिजलेलं पाणी काढून घेतलेलं आहे. जर अशीच भाजी हटली तर ती नीट हटल्या जात नाही. तुम्ही अशी हटू शकता किंवा याला एकदा पटकन मिक्सरवर फिरवले तरी हरकत नाही. बघू शकता हलकंसं एकदाच फिरवलेलं आहे, जास्त बारीक करून घ्यायचं नाही. तर हे जे शिजवलेलं पाणी होतं परत एकदा मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे सगळं मिक्सरच्या एकाच भांड्यामध्ये करून घेतलेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीची भाजी नक्की ट्राय करून पहा. डाळीने याला आपल्याला छान थिकनेसपणा येतो आणि चव छान लागते.
तर इथे बघू शकता थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि बटर ॲड केलेलं आहे मी इथे. तुम्हाला तूप हवं असेल तर तूपही ॲड करू शकता. बटरने छान टेस्ट येते. थोडेसे मोहरी घालून घेतलेली आहे इथे मी आणि अर्धा चमचा जिरं घातलेले आहेत. हिंग घातलेला आहे चवीनुसार आणि इथे बघू शकता कढीपत्त्याची पाने आहेत ती ॲड केलेली आहे. थोडीशी फोडणीमध्येच आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे जेणेकरून या भाजीला चव छान येईल. आणि इथे बघू शकता कांदा घातलेला आहे. एक कांदा आणि छोटंसं एक टोमॅटो ॲड केलेला आहे. तर इथे बघू शकता ह्या क्षणी तुम्हाला लसूण घालायचं तरी हरकत नाही, पण वरून फोडणी लसणाची दिली तर अधिक चव लागते. म्हणून कांदा टोमॅटो व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर लाल छान कांदा आणि टोमॅटो परतले की भाजीला चव छान येते. तर तुम्हाला नुसत्या बटरमध्ये करायचे असेल तरी हरकत नाही. अगदी अर्धा चमचा हळद ॲड करून घेतलेला आहे आणि आपल्याला हळदही यामध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून आणि इथे मी मक्याचं पीठ घेतलेलं आहे. अगदी 2 ते 2.5 चमचे ॲड केलेलं आहे. जास्तही घालायचं नाही कारण ऑलरेडी डाळी घातलेल्या आहेत आपण भाजीमध्ये. आणि हे जे पीठ आहे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून याचा कच्चा स्वाद निघून जाईल आणि खमंग असा आपल्या भाजीला चव लागेल. तर थोडंसं तुम्हाला याच्यामध्ये बटर अजून ॲड करायचं असेल तरी हरकत नाही. तर ही जी भाजी आहे ती व्यवस्थित एकजीव केलेली मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर बघू शकता भाजी वेगळी आणि पाणी वेगळं असं बिलकुल नाही. किती छान असं एकसंधपणा याला आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण डाळी घातलेल्या आहेत. हलकंसं मिक्सरवर फिरवलेलंही आहे, खूपही बारीक करायचं नाही. आणि अशा पद्धतीने गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि किती छान याला आत्ताच कन्सिस्टन्सी आलेली आहे. बघू शकता कलरही छान आलेला आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे यामध्ये मी. तरी भाजी अशा पद्धतीने छान शिजवून घ्यायची आहे. जवळपास 10 मिनिट छान मंद गॅसवर मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे. तर ही शिजलेली भाजी व्यवस्थित अशा पद्धतीने एका बाऊलमध्ये मी इथे ट्रान्सफर करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला तडका द्यायला सोपं पडेल. तर इथे बटर ॲड केलेलं आहे. थोड्याशा तेलामध्ये इथे बटर ॲड करायचं आहे. आपल्याला वरून तडका द्यायचा आहे. तर छान आपल्याला बटर आधी मेल्ट होऊ द्यायचं आहे या तेलामध्ये. नुसतं बटर घातलं तर तो करपेल. आणि इथे फक्त जिरं ॲड केलेले आहेत मी अर्धा चमचा. ऑलरेडी फोडणी दिलेली आहे. थोडासा अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. हिरव्या मिरच्या इथे मध्ये कट करून घेतल्या आहेत. थोड्याशा 2 लाल मिरच्या घातलेल्या आहेत. बघू शकता बारीक चिरलेला जो लसूण आहे तो मी यामध्ये ॲड केलेला आहे. त्याचा स्वाद अतिशय छान लागतो. लसूण व्यवस्थित घातलेला आहे. थोडी कोथिंबीर घातलेली आहे, कच्ची कोथिंबीर यामध्ये आणि कढीपत्त्याची पाने ॲड केलेली आहेत. तर ही जी फोडणी आहे ती व्यवस्थित अशा पद्धतीने इथे कसुरी मेथी ॲड केलेली आहे अर्धा चमचा, हळद आहे अर्धा चमचा, तिखट आहे, थोडासा गरम मसाला या फोडणीतच मी ॲड करून घेतलेला आहे. आणि या कसुरी मेथीमुळे पुन्हा आपल्या कोथिंबिरीमुळे, कढीपत्त्यामुळे आणि मिरच्यांमुळे अतिशय चव छान लागते. तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करून पहा. आणि ही जी खमंग अशी फोडणी आहे ती मी या भाजीवर ॲड करून घेतलेली आहे. अतिशय घरभर याचा सुगंध दरवळत होता. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि पटकन झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ही फोडणी या फोडणीचा वास या भाजीला छान लागेल. थोडंसं बटर ॲड करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपली ही जी भाजी आहे अतिशय सुंदर अशा तुम्ही कलर बघू शकता आणि याचं टेक्स्चर बघू शकता. बिलकुल जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, अशा पद्धतीची भाजी रेडी झालेली आहे. तर बघू शकता की ही जी आपल्याला मक्याची रोटी आहे ही फास्ट कशी बनवावी ते मी दाखवते. तर अशा पद्धतीने ही जी मक्याची रोटी आहे आपल्याला ज्याप्रमाणे आपली नॉर्मल पोळी लाटतो तशाच पद्धतीने पीठ लावत आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. आता हे जे साईडचे क्रॅक्स जातात तर थोडंसं पाण्याचा हात लावून याला आधी पहिलं छान मळून घ्यायचं आहे या गोळ्याला आणि मग आपण जर ही रोटी लाटली तर अजिबात क्रॅक जात नाहीत. अशा पद्धतीने जरी क्रॅक गेले तरी आपण एखाद्या डब्याचं झाकण किंवा ह्याच्यामध्ये साईडचं कट करू शकतो. तर इथे बघू शकता ही रोटी अशा पद्धतीने गरम तव्यावर मी इथे घालून घेतलेली आहे. तुम्हाला साईडला जरी फ्लेमवर आपल्याला शेकायची असेल तरी शेकू शकता आणि नंतर छान आपल्याला याला बटर लावून घ्यायचं आहे. बघू शकता पटकन किती छान फुलते आहे ही रोटी आणि फटाफट बनते. इथे साजूक तुपाचाच वापर केलेला आहे मी, त्याने ही रोटी अतिशय खमंग लागते. तर जेवढं तुपाचा आणि बटरचा वापर कराल तेवढी ही भाजी आणि ही जी मक्याची रोटी आहे ती चवीला छान लागते. नक्की ट्राय करून पहा. आणि परत एकदा साजूक तूप ॲड करून खमंग अशी साईडनं ही मक्याची रोटी मी भाजून घेतलेली आहे. तर इथे बघू शकता कडा आपल्या व्यवस्थित प्रेस करत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून कच्चेपणा दूर होईल. आणि अशा पद्धतीने ही जी रोटी आहे
मी इथे भाजून घेतले. अशाच पद्धतीने मी सगळ्या रोट्या बनवलेल्या आहेत. दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा अशाच ह्या रोट्या मऊ राहतात. तुम्हाला कडक हवं असेल तर फ्लेमवर भाजू शकता. तर अशा पद्धतीने हा छान कांदा, त्याच्यावर चाट मसाला, लाल तिखट, काळं मीठ, तोंडाला पाणी सुटलं आहे. तर अशा पद्धतीने हा मेनू तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून पहा. ही जी भाजी आहे त्याच्यामध्ये ही जी फोडणीचा सुगंध आहे तो छान असा मिक्स झालेला आहे आणि ही भाजी एका बाउलमध्ये छान मी सर्व करणार आहे. तर खूप सुंदर अशी ही भाजी लागते. नक्की ट्राय करून पहा. अतिशय हेल्दी आहे आणि घरगुती साहित्यात बनते. फार काही विशेष लागत नाही. थोडासा महाराष्ट्रीयन टच दिलेला आहे. नक्की ट्राय करा. आणि अशा पद्धतीने ही भाजी एका बाउलमध्ये मी काढलेली आहे. बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. आणि हे पीठ आहे ते अगदी भाजून घेतल्यामुळे खमंग अशी लागते. थोडंसं बटर ॲड करून घेतलेलं आहे. तर बटर घातल्यानंतर इथे बघू शकता हा जो कांदा आहे तो खूप चटपटीत लागतो. नक्की याच्याबरोबर सर्व करा आणि थोडंसं लिंबू असेल तर नक्की ट्राय करा. याच्या साईडला ठेवा. आणि हा जो इथे बघू शकता मक्याची रोटी अगदी पटपट फोल्ड करत आहे. तरीसुद्धा आत्ताच गरम आहेत म्हणून नाही, पण ह्या दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा अशाच राहतात. तरी मक्याची रोटी या भाजीबरोबर अतिशय छान लागते. तर बघू शकता ही जी डिश आहे नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.